ते त्या 23 तारखेला जे मैदान झालं कडाव केसरी, त्याच्या संदर्भात थोडासा खुलासा करण्यासाठी मी आज सर्वांसमोर येतोय. खरं म्हणजे माझा आवाज बसल्यामुळं मी लगेच काय तुमच्यासमोर येऊ शकलो नाही. त्यामुळे 3-4 दिवस लागले त्या गोष्टीला. तर सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा कडाव केसरी मैदान झालं 23 तारखेला, तेव्हा अनेक गाडा मालकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारचं मैदान करण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. परंतु काही लोकांनी थोडंसं गालबोट लावण्याचं काम केलं. त्यामुळं मला आज हे पुढे येण्यास भाग पडलेला आहे आणि काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. तो गैरसमज झाल्यामुळं मला थोडंसं समोर येऊन सांगणं भाग पडतंय. मित्रांनो 23 तारखेला जे मैदान झालं त्याच्यासाठी मी खरंच इतकी मेहनत घेतली आहे, का त्याचा आता सांगून काही उपयोग नाही. परंतु मैदानामध्ये थोडासा गालबोट लागण्याचं काम झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे मी मैदान सक्सेसफुल व्हावं म्हणून चांगल्या प्रकारचं वरती बॅरिकेड केलेलं होतं. खाली बॅरिकेड केलेलं होतं आणि आम्ही बॅरिकेडमधनं ज्याच्या गाड्या येत होत्या त्याला टोकन देऊन सोडत होतो. खालीसुद्धा मी स्वतः उभा होतो. बार्डीचे काही सहकारी होते. माझा मित्र मालवाडीचा दीपक लेकरवाला तो मला चांगली मदत करत होता. आम्ही हे सगळं करत असताना तिथे वावल्याचे मुंगाचे शेट होते. चिचपाल्ड्याचे आतिश शेट होते. अनेक लोकं अशी मला चांगली मदत करत होते. परंतु आपल्या गाड्या मालकांना अजून परत शिस्त लागण्यास किती वर्ष जातील याची आता मला तर गॅरंटी राहिलेली नाही. कारण एवढी शिस्तीचं मैदान तयार केलेलं असताना, एवढी शिस्त लावलेली असताना आणि आम्ही प्रत्येक बॅरिकेडवरती तोंडासमोर उभा असताना आणि त्यांना सूचना करत असताना ते ऐकत नव्हते. आम्ही त्यांना एवढंही विनंती करत होतो, की बाबा तुम्ही समोर आलात, पण तुमचा जोडीदार असेल, तर तुमचा ड्रायव्हर असेल तरच गाडी आतमध्ये टाका. म्हणजे कुठं जिथे सुट्टी होती तिथे. नाहीतर तुम्ही जोडी जिथं राखीव जागा आम्ही केलेली आहे तिथं घ्या. परंतु बरेच गाडा मालक खोटं बोलत होते. एक सांगायचा माझा ड्रायव्हर आहे, दुसरा सांगायचा माझा जोडीदार आहे आणि खोटं सांगून पुढे जाऊन अडकून पडत होते. तर या गोष्टी घडतच होत्या. तरीसुद्धा मैदान एकदम सुरळीत चाललं होतं. कुठल्याही प्रकारचा कुठेही अडथळा नव्हता. मला वाटतंय 11च्या आतमध्ये शर्यती चालू झाल्या. 10-15 एक शर्यती 11च्या आतमध्ये झाल्या. 1 वाजेपर्यंत जवळ-जवळ 100 शर्यती झाल्या. 1:30-2 वाजेच्या आतमध्ये 150च्या वरती शर्यती आल्या. म्हणजे चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध मैदान चालू होतं. जरी गाडा मालक सहकार्य करत नव्हतं, तरी पण कमिटीच्या जे आयोजक होते, जी पोरं होती त्यांच्या मेहनतीमुळं मैदान एक चांगल्या प्रकारचं चालू होतं. पण मध्येच 1, 1:30-2 वाजता हेल्मेट वाटायला घेतले. ते हेल्मेटमुळं थोडंसं मैदान विस्कळीत झालं. आता काही लोकं म्हणतील हेल्मेटमुळं काय मैदान विस्कळीत झालं? त्याचं कारण असं, ज्यावेळेस हेल्मेट वाटायला घेतलं त्यावेळेस अनाउन्समेंट केली, का ज्याला हेल्मेट असेल, जो ड्रायव्हरला हेल्मेट असेल तोच त्याच ड्रायव्हरला निकाल दिला जाईल. त्यामुळं थोडासा गैरसमज झाला आणि काही गाडा मालक जोडी उचकायला तयार नाही झाले. काही ड्रायव्हर जोडीवरती बसत नव्हते. त्यामुळं अर्धा पाऊण ते अर्धा तास तर पक्का जोड्याच हुसकत नव्हत्या आणि जोड्या पुढे जायतच नव्हत्या. त्यामुळं खाली लाईन जास्त वाढली, लोड वाढला आणि त्याच्यामुळं थोडंसं मैदानाला विलंब होत गेला आणि त्याच्यात आम्ही थोडंसं हुशारी करून मी प्रत्येक 2 वेळेला अनाउन्समेंट केली, का बाबा कोणी आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही ज्याच्याकडे हेल्मेट नसेल त्यांनी सुद्धा बसा. तुम्हाला काय निकाल असेल तुम्ही वरिष्ठ कमिटीशी बोलून विनंती करून तुम्हाला आम्ही निकाल द्यायला लावू. पण तुम्ही आता कमीत कमी बैलगाड्या थांबवू नका. गाड्यांच्यावरती बसून तुम्ही गाड्या चालू ठेवा. तेव्हा कुठं 2-3 वेळेला अनाउन्समेंट केल्याच्यानंतर ते लोकं ड्रायव्हर लोकं बसायला लागले. पण ह्या सर्व कालावधीमध्ये जवळ-जवळ अर्धा तास होऊन गेला. त्याच्यामुळं थोडंसं विस्कळीत झालं होतं नियोजन. मग परत आम्ही जोड्या सुरुवात केली हुसकायला. त्यामुळं पटापट खालचं जरा ताण कमी झाला. परंतु आपले गाडा मालक एवढे हुशार आहेत, का त्यांना आम्ही एवढी मोकळी जागा ठेवलेली होती पलीकडं. तिकडं न जोड्या जुंपता त्यांनी जिथं बॅरिकेडमध्ये आपण घुसतो, त्या तोंडावरतीच जोड्या जुंपायला सुरुवात केली. मग माझे जे काही सहकारी होते त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं, "अरे तुम्ही बॅरिकेडच्या समोर काला जोड्या जुंपता? तोंडावरती नका जुंपू, तोंडावर बाहेर जुंपा." परंतु मित्रांनो त्यांनी अजिबात ऐकलं नाही. मग अशा टायमाला जर का कमिटीचा एखादा माणूस जर का बोलला, आयोजकाचा एखादा माणूस बोलला, तर त्याच्यावरती लगेच आक्षेप होतो. तो असाच बोलला, तो तसाच बोलला. पण गाडा मालक सहकार्य करतात का? याची प्रत्येक मालकांनी आणि जे कमिटीवरती लोकं आहेत, जे WhatsAppला चर्चा करतात, त्यांनी पहिले शहानिशा करावा. का गाडा मालक सहकार्य करतात का? त्यांना हात जोडून विनंती आम्ही करत होतो, का मित्रांनो तुम्ही इथं बैल झोपू नका. बाजूला भरपूर जागा आहे. तिथं जुंपा. तुम्ही जे बॅरिकेडचं तोंड आहे ते मोकळं ठेवा. जेणेकरून
जोड्याला सुरळीत राहील. परंतु त्यांनी नाही ऐकलं. ते बॅरिगेडच्या तोंडावरतीच जोड्या झोपत राहिलं. त्यामुळं काय झालं, ज्या जोड्या आहेत त्या येऊन थांबवत होत्या आणि त्या बाजूने यायला लागल्या आणि त्यांनी काय केलं नंतर, जी राखीव जागा आहे त्याच्यामध्ये जोड्या टाकल्या. त्याच्याने काय झालं, आम्ही ज्या जोड्या बॅरिगेडमधनं आम्ही पुढं घेत होतो, ज्यांच्याकडं ड्रायव्हर नाही, ज्यांच्याकडं जोड नाही, त्या जोड्या आम्ही ज्या बॅरिगेडमध्ये ठेवत होतो, त्या जोड्या उभ्या करायला जागा नव्हती आणि याच्यामध्ये जवळ-जवळ कर्जत तालुक्याच्याच 5-6 जोड्या येऊन उभ्या राहिल्या आणि त्या जोड्यांना मी तिथं कर्जत तालुक्याच्या असल्यामुळं मी त्यांना शिस्त नाही लागावं म्हणून मी त्यांना जवळ-जवळ 1 तास तिथं उभ्या ठेवल्या. का तर बाजूची लोकं गोंगाट करायला लागली, का बाबा आमच्या जोड्या आधी आल्या तरी तुम्ही आमच्या घेत नाही. ते आधी नंतर आले तरी त्यांच्या जोड्या पुढे आल्या. म्हणून मला त्यांना 1 तास जवळ-जवळ उभ्या कराव्या लागल्या. मग त्यातल्या जोड्यातल्या काही लोकांना 1 तास उभ्या केल्यामुळं ते आमची शूटिंग काढायला लागले आणि इकडे-इकडे WhatsAppला टाकायला लागले. म्हणजे तुम्ही शिस्त पण पाळत नाही आणि तुम्ही नियम पण पाळत नाही आणि तुम्हाला तुम्हाला थांबवल्याच्या नंतर तुम्ही WhatsAppला तुम्ही शूटिंग काढायची, WhatsAppला पाठवायचं, कुणाला तरी चुकीचा फोन करून सांगायचं, की ते असं आहे, तसं आहे. मग हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं असा थोडासा गाड्या सुटायला विलंब होत गेला. परंतु तरी माझ्या माहितीप्रमाणे इतर मैदानापेक्षा तरी सुरळीत मैदान चालू होतं. पण काही लोकं बोलतात का तुमच्या आयोजकांनी दादागिरी करतात, कोण मारायला धावतो, कोण शिवीगाळ करतो. तर मी तुम्हाला एक नक्की सांगेल का 3-3:30चा जेव्हा टायमिंग होता, त्यावेळेस वरती मग स्टेजच्या मागं जे बॅरिकेड आम्ही लावलं होतं, जो आम्ही टोल केला होता, तिथे अक्षरशः आयोजकांना नाही तशा शिव्या दिल्या. तरी पण मला जेव्हा फोन आला, का दादा इकडे शिव्या करतात, आम्हाला बोलतात तुम्ही इथून हुसकून लावू, तुम्हाला असं तसं. तर मी तेव्हा मुलांना सरळ सांगितलं, तुम्ही कुणालाही काही उत्तर देऊ नका. सरळ बाजूला व्हा. जे त्यांना काय करायचं ते करू द्या. मग मला एक सांगा, आम्हाला जर का दादागिरी करायची असती, मुलांना दादागिरी करत असते, तर तिथं त्यांना चोख उत्तर दिलं असतं ना आम्ही. तिथं उत्तर दिलं नसतं का? पण आम्ही संयम बाळगला. मी स्पष्ट सांगितलं होतं, आपण महाराजांच्या नावाने मैदान ठेवलंय. कुठेच वादविवाद झाला नाही पाहिजे. हे तुम्ही दक्षता घ्या. त्यावेळेस हे सगळं करत असताना परत 3च्या नंतर मी थोडं खाली गेलो. खाली गेल्यानंतर तिथं बघितलं सुट्टीला सर्व गर्दी झालेली आहे आणि माझी एक पद्धत आहे, माझं मैदान असताना मी जर का असे गाड्या थांबल्या तर मी प्रत्येकाला विचारतो, "बाबा तुझा जोडीदार आहे का? तुझा ड्रायव्हर आहे का?" असंच मी विचारत मध्ये फाटीत आलो. फाटीत आल्याच्या नंतर रवी पवारांची गाडी मेन फाटीमध्ये मध्ये उभी होती. म्हणून मी त्यांना विचारलं, "सेठ आपलं जोड आहे का?" तर त्यांनी सांगितलं, "नाही." "आपला ड्रायव्हर आहे का?" "नाही." तर मग मी आपलं त्यांना सहज बोललो, "का सेठ मग तुम्ही गाडी एकतर मध्ये नव्हती टाकायला पाहिजे होती किंवा बाजूला लावायला पाहिजे." तर आमच्या दोघांचं ते बोलणं चालू होतं. हे बोलणं चालू असताना माझा काही आवाज जास्त बाहेर निघत नव्हता. तर त्यांचा काय गैरसमज झाला हेच 2-3 शब्द मी त्यांच्याशी बोललो. त्यांचा काय गैरसमज झाला ते मला बोलतात, "का तुम्ही अशी कशी भाषा वापरताय?" तर मी "सेठ माझी काय अशी चुकीची भाषा नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच विचारतोय का ड्रायव्हर तुमचा नाही तर थोडीशी तुम्ही बाजूला घ्यायची ती. पाठीच्या मध्ये जागा गाडी उभी आहे तुमची." तर त्यांचा परत मला शब्द असा आला, की "बाबा मग तुम्ही इथे जागा जास्त ठेवायला पाहिजे." मग त्यांना मी बोललो, "सेठ आपण पाठीमध्ये उभं आहे. इथं कुठे जागा जास्त राहणार?" मग त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं आणि माझं काही जास्त बोलणं झालं नाही. नाही ते पण मला जास्त काही बोलले नाही, मी पण काय बोललो नाही. पण जेव्हा त्यांचे जे सुट्टी मेकर आहेत, जवळ-जवळ 5-6 जण लोकं, ते एकावर एक एकाने सुरुवात केली, दुसऱ्याने सुरुवात केली, असं लागोपाठ जोराजोरात बोलायला लागले. त्यातला एक जण तर मला बोलतो, आम्ही 20 वर्षे शर्ती उचकतोय. ह्या अड्ड्यामध्ये मला जवळ-जवळ 10 वर्षे, 20 वर्षे शर्ती उचकतोय. हे असं सांगणारे जवळ-जवळ 10-15 लोकं भेटले. म्हणून मी आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, मित्रांनो, तुम्ही 20 वर्ष शर्ती करत असाल, पण मी 20 वर्ष अड्डे भरवतोय, 20-25 वर्ष अड्डे भरतोय. वेळ आली तर चांगले जे जुने गाडा मालक आहेत, त्यांना विचारा. मग माहिती पडेल सुदाम पावली किती वर्षापासून अड्डे भरवतोय. म्हणून हे असं लोकांना सांगत जाऊ नका. 20 वर्ष भरवण्यापेक्षा 20 वर्षात तुमच्यात सुधारणा किती झाली ही महत्वाची. मग सांगायचं तात्पर्य असं, जेव्हा रवी शेठनं मी बोलतोय तेव्हा आमचं काही नाही. चर्चेच्या आधी चर्चा चालू होती. हेच सांगत होतो एकमेकाला, का बाबा तुम्ही गाडी बाजूला घ्यायला पाहिजे. ते मला बोलले, का नाही तुमची अशी काय भाषा? तर आम्ही त्याच्यावर काही जास्त चर्चा केली नाही. आमची चर्चा तिथं थांबली. पण ते जे सुट्टी मेकर, एकावर एक असे 5-6 लोकं बोलायला लागली, जोराजोरात बोलायला लागली. तेव्हा आता ज्या मुलावरती आक्षेप आहे, का तो मुलगा काठी घेऊन मारायला धावला. तो जोराजोरात बोलत होता. तो मुलगा काहीही बोललेला नाही. मी स्वतः तिथे सरदार कांबरी तिथे. तो मुलगा एवढंच बोलला,
"अरे, तुम्ही एवढं जोरात कशाला बोलताय? तुम्ही आस्ती बोला ना." आणि त्याच्या हातात काठी जी आहे, ती अक्षरशः शेपटी आहे, कुठली काठी नाही. ती पण त्यांनी एक गाडी जेव्हा तिथं हुसकायला आलेली होती, त्यांच्याकडनं हिसकून घेतलेली आहे. का तर बैलांना मारत होते म्हणून. त्यांनी काय जेव्हा बोलभाषा झाली, जेव्हा असं तुम्ही चर्चा करत होते, तेव्हा त्यांनी काय कुठून काठी हिसकून घेतली असेल, कुठून मारायला काठी उचलली असेल, तर म्हणलं असतं त्यांनी काठी घेतली होती. हा योगायोग तुमच्या आणि माझं चर्चा झाली, तेव्हा तो तिथं ऐकतोय रवीशी शेठचं माझं बोलणं. तेव्हा परत तो काहीच बोललेला नाही. ज्यावेळी 5-6 पोरं जोरात-जोरात बोलायला लागली, माझ्याशी बोलायला लागली, तेव्हा त्याला कुठेतरी खराब वाटलं. म्हणून तो बोलला एवढंच. का "बाबा तुम्ही एवढं जोरात कशाला बोलताय?" परंतु त्याचा इतका परिहास काढला का तो मारत होता, मारायला धावत होता, तो दादागिरी करत होता, सुट्टी मेकरला दादागिरी करत होता. आम्हाला दिसतंय सुट्टी मेकर आम्हाला मदत करतात. रवी पवार प्रत्येक अड्ड्यात सगळ्यांना मदत करतात. तो पण बिचारा तिथं मदत करत होता. आम्ही मूर्ख नाही त्यांना दादागिरी करायला आणि दादागिरीची भाषा आली पण नाही आणि माझ्यावरती आक्षेप घेतला जातो का सुदाम पवाले दादागिरी करत होता. तर मी एक नक्की सांगेल, माझा 2 फुटावरती पण आवाज जात नव्हता. तर मी दादागिरी करू कुणाची? आणि जे व्हिडिओ करून टाकत होते, त्यांना मी 1-1 तास तिकडे उभं करत होतो केले होते. म्हणून ते व्हिडिओ करून टाकत होते. त्यामुळं जर का असं कोणा माझी व्हिडिओ दिसत असेल, का मी बोललेलं कुठं चुकीचं दिसत असेल, मी भाईंना पण सांगेल, "भाई तुम्हाला पण विनंती करतो, तुमच्याकडे पण कुठला पुरावा असेल तर तुम्ही बिनधास्त घ्या. तुम्ही मला फक्त पुरावा दाखवा, का सुदाम पाऊली होय तू इथे शिवीगाळ करत होता, इथे दादागिरी करत होता. तुम्ही मला बॅन करूच नका. मी स्वतःच बॅन हे पूर्ण सीझनभर होईल." कारण मला माहिती आहे, आम्ही कुठेच दादागिरी केली नाही, आम्ही कुठेच आरेरावी केली नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज जे व्हिडिओ टाकतात, आज जे इकडे-तिकडं जे तुम्हाला सांगतात, तेच जे आहेत पुढं करणार ना, ते इतर ठिकाणी तुमच्या बाबतीत वाईट-वाईट चर्चा करत असतात. तर मी यांना स्वतः फोन करतो, का बाबा कमिटीच्या बाबतीत चुकीचं बोलू नका. कमिटी आपल्याला चांगलं मदत करते. कमिटी आहे म्हणून अनेक लोकांना मदत होते. अनेक लोकांना न्याय भेटतोय. हे मी यांना सांगतो स्वतः. पण मी कधी ग्रुपला बोलत नाही. पण यांना पर्सनली बोलतो. यांना पर्सनली भेटेल तेव्हा बोलतो, यांना पर्सनली तेव्हा फोन करतो. मग ही लोकं किती हुशार आहेत, हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून मी विनंती करतो आत्ता पण, का जशा तुम्ही व्हिडिओ बनवून टाकता ना, तशा कमिटीला पण सहकार्य करा. माझं असं म्हणणं आहे. आणि राहिला विषय त्याच्यावरनं त्या मुलावरनं कुणीतरी कमेंट केली का ते सुट्टी मेकर आहेत, ते कमी नाही, ते गावात जाऊन मारतील, अमुक होईल, रिव्हॉल्वरनी तुम्हाला विरोध करतील. तर गावात जाऊन मारतील, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही तुम्हाला कमी समजलेलंच नाही आणि मी प्रत्येकाला सांगतो, मी बाईटमध्ये पण मागे दिलेलं आहे, का मी कधीच कुणाला कमी समजलेलं नाही. त्यामुळे तुम्ही गावात आले काय आणि रिव्हॉल्वर घेऊन आले काय, तर आम्ही तुमच्याशी संघर्ष करायला तयार पाहिजेत ना पण. आमची इच्छा नाही ना कुणाची वादविवाद करण्याची आणि आम्ही तुम्हाला कमी पण समजत नाही. पण हा एक एक हे आपलं बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. इथं रिव्हॉल्वरची भाषा, गावात जाऊन मारण्याची भाषा, हे आपल्याला बैलगाडा शर्यतीला कुठे नेऊन ठेवणार आहे, याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या. याचा पहिला तुम्ही विचार करा. आणि मित्रांनो तुमच्यासारखे लोकांनी जर का अशी बोलत असेल, तर मग बाकीच्यांकडे न्याय मागणं चुकीचं आहे. तुमच्यासारख्याने जर का असं बोलत असेल तर. हां, तुम्ही नक्की बोला. आमच्याकडनं तशी जर का स्टेटमेंट आली असेल, आम्हाला पुरावा दाखवा का तुम्ही हे इथं चुकीचं केलेलं आहे. तर नक्कीच हां, जी मुलं बोलत होती, जे प्रेक्षक ऐकत नव्हते, बॅरिकेड पाडत होते, सांगून बऱ्याच वेळेला ऐकत नाही. त्यामुळं आम्ही ते काही मुलं बोलली असतील त्यांना तिथं. पण आमच्याकडनं आणि तो जो मुलगा आहे, त्याच्याकडनं असं कुठेही चुकीचं झालेलं नाही. परंतु त्याचा पूर्ण अर्थ चुकीचा काढला आणि मी म्हणून कुणाचा गैरसमज असेल का मी हे शर्ती घेतोय, कुठेतरी पद घ्यायचं असेल, कुठेतरी नाव करायचं असेल, नाव करण्यासाठी बी मी बैलगाडा शर्यत करत नाही. त्याचं कारण असं, आपल्या बैलगाडा शर्यतींना कुठेतरी चांगलं वळण लागलं पाहिजे. आज परत आपण बघतोय प्रत्येक अड्ड्यामध्ये जिथे-जिथे जातोय तिथे तो वादविवाद करतात. प्रत्येकाला फक्त गुलालाच पाहिजे. गुलालाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. मग तो किती पण चिडीचा गुलाल भेटला तरी चालेल, पण तो गुलालाच पाहिजे. अशा पद्धतीने आपली धारणा झालेली आहे. अशा पद्धतीने आपण वागतोय. म्हणून मित्रांनो, गुलाल सर्वात महत्त्वाचा नाही. तुमचा संयम पण महत्त्वाचा आहे. म्हणून संयमाने वागा. मला कुठे मोठेपणा पाहिजे, माझं कुठेतरी नाव आलं पाहिजे, मी नावासाठी मैदान घेतोय, असं गृहीत धरू नका. नावासाठी जर का मैदान घेत असतो, तर आजचा माझा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला मी मैदान घेतलं असतं. पण मला नावासाठी मैदान घ्यायचंच नाही.
मी फक्त महाराजांच्या जयंतीसाठी आणि गाडा मालकांना चांगलं नियोजन भेटलं पाहिजे आणि जे मोठं मैदान घेतात नावाला त्यांनी माझ्यासाठी माझ्यासारखं नियोजन केलं पाहिजे म्हणून मी हे नियोजन करतो. राहिला दुसरा एक एकाने मुद्दा मांडला का यांना हे नाही का नियम नाही का 7 वाजलेत 8 वाजलेत तरी पण मैदान चालू ठेवलेलं आहे. त्या लोकांना मी एक नक्की सांगेल, मित्रांनो जेव्हा गाडा जे आयोजक आहेत ते मैदान बंद करायला जातात, तेव्हा तुम्हाला शाश्वती आहे का? का जे गाडा मालक आहेत ते त्या आयोजकांचं ऐकत असतील, त्यांची आई-बहीण खाली काढतात आणि मैदान बंद करून देत नाही. हे तुम्ही पहिलं मीटिंगमध्ये मांडा आणि प्रत्येक गाडा मालकांनी पहिली ती सुधारणा करा. नंतर आयोजक आपोआप मैदान बंद करतील. म्हणून हात जोडून हीच विनंती आहे का एखादा जे अन्याय होत असेल तर सगळे त्याच्यावरती अन्याय नका करू. आधी शहानिशा करा. वरिष्ठ कमिटीला सुद्धा विनंती करतो मी का आधी तुम्ही त्या सखोल आतमध्ये जा. त्याची पालमुलं शोधा. का खरोखरच तिथं चुका झाल्यात का? मग त्या कमिटी त्या आयोजकांना बोलून घ्या. जो कोणी नाटक केलंय त्याला बोलून घ्या आणि मग तिथं तुम्ही पाय ते शासन करा. काही प्रॉब्लेम नाही. पण उठले तुम्ही इकडं मैदान पूर्ण नाही तर तिकडं सुरुवात त्या मैदानाच्या बाबतीत काही कारण नसताना हे साफ चुकीचं आहे. हे साफ चुकीचं आहे. आणि मी परत एकदा सांगतो, जर का कुणाचं काही प्रॉब्लेम झाला असेल, कुणाचा प्रॉब्लेम काही वाटला असेल, तर त्यांनी पुरावा द्या. मी भाईंच्या समोर, वरिष्ठ कमिटी समोर त्यांनी मला बॅन करो नाही करो, मी पूर्ण सीझनभर बॅन राहील आणि पूर्ण माफी मागेल. कुणाची माफी मागायची त्याची मागेल. खरं तर हे विश्लेषण रवी शेठ जे पवार आहे त्यांनी द्यायला पाहिजे कारण त्याचं माझं बोलणं झालं होतं. त्या लोकांनी द्यायला पाहिजे की बाबा असं हे तर प्रत्येक मैदानात अशी चर्चा होते ना. मी काय त्यांची भांडण नव्हतं करत आणि भानगड जर का झाली असती, पोरं जर का मानत असती, तर 1.5 ते 2 मिनिटात तिथली शांतता नसती झाली. 1च मिनिटात शांतता झालेली. म्हणजे याचा अर्थ तिथं काहीच झालेलं नाही. परंतु WhatsAppला काही कारण नसते गावाची मैदानाची बदनामी करीत बसले. म्हणून विनंती आहे का असं काय करत असताना असं काय घडलं तर तुम्ही 100% पहिले शहानिशा करा त्याच्यानंतरच तुम्ही ते करा. आणि जे कर्जत तालुक्यातले जे काही गाडा मालक आहे ते बोलले आम्हाला बाहेर काढले हे काढले. बाबा रे तुला एकट्याला नाही काढला, आम्ही सर्वांना काढत होतो. मी तर पहिल्यांदाच बाईट दिली होती मैदानाच्या आतमध्ये सुट्टीच्या ठिकाणी जर का अर्धा सुट्टी मेकरच राहू द्या त्याच्यावरती कोणीच नको. त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला बाहेर काढलं असेल. त्याच्यात तुम्हाला राग यायची गरज काय? आणि तुम्हाला बाहेर काढले म्हणून तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढायला लागले, कुठल्या पण चुकीचा व्हिडिओ काढायला लागले आणि ग्रुपला टाकायला लागले. हे तुमच्या कुठलं गाडा मालक म्हणून म्हणून आधी तुम्ही स्वतः सुधारा. माझं किती नियोजन बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी पण चांगल्या प्रकारचं तिथं मैदान झालेलं आहे. त्यामुळं मी ज्यांनी सहकार्य केले तर सर्व गाडा मालकांना मी धन्यवाद देतो आणि माझ्याकडनं काय असं गाडीला विलंब झाला म्हणून मी माफी मागणार नाही. कारण विलंब हा तुमच्यामुळेच झालेला आहे. आम्ही जेवढे बॅरिकेड केलेलं होतं त्याच्या पलीकडे पण बॅरिकेड तोडून काही लोक गेले. त्यामुळे मी त्या बाबतीत काही दिलगिरी व्यक्त करणार नाही. फक्त एवढंच काय जर का कोणाकडनं चुकून कोणाकडनं शब्द केला असेल, गेलेलं तर नाही तरी पण गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी परत एकदा सांगतो माझ्याकडनं स्वतःकडनं जर का कुठून चुकी झाली असेल तर मला एक तरी पुरावा द्या. मी अख्खा सीझन माझे 11चे 11 बैल बसून ठेवतो. एकही आयोगाचं तर काही लोक बॅन करून पण ऐकत नाही. मला तुम्ही बॅन पण करू नका. मला फक्त पुरावा द्या. सुदाम बोले हा तुमचा पुरावा आहे. तुम्ही काय करता तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही मला सांगूच नका. तरी पण मी बॅन होईल. त्याचं 2-3 मी उदाहरण देईल. आता 23 तारखेलाच माझ्या बाबा बैलाची शर्यत झाली. जे जाणकार आहेत त्यांनी YouTubeला माझी शर्यत बघा. कोण जिंकलं ते बघा. तरी पण कमिटी मला सरदारने सांगितलं तुम्हाला आम्ही बरोबरी देतोय. बोला बिनधास्त बरोबरी द्या. एक मिनिटात मी मान्य केलं. त्याच्यानंतर मी एक 15 दिवसापूर्वी तानाजी बैल घेतला होता. माझे मित्र आहे, माझे चांगले संबंधातले त्यांच्या ना माझी पैरा होता. त्यांचे इथं वांगणीचा कुठला एक बैल होता. त्यांची शर्यत झाली. ती पेंडिंग शर्यत 2 दिवस ठेवली होती. मी सरदारला सांगितलं, सरदार हा जे नियम जर का हा निर्णय होत नसेल तर बिनधास्त कमिटीला सांग. त्यांनाच बक्षीस देऊन टाका. त्यांना विजय देऊन टाका. एवढं मोठं मन करणार माणूस मी. तर तुम्ही माझ्या बाबतीत असा ॲक्सेप्ट घेऊच शकत नाही. माझं कुठे पण तुम्ही दाखवा. शर्तीशास्त्रामध्ये कुठे मी जाऊन हाती केलेलं आहे. या उलट जे जुने शर्तीवाले आहेत ते नियम पाळतात का पहिलं बघा.
दुसरा एक मी विषय सांगेल, मागच्या वेळेस गुडवलला शर्यती झाल्या. तिथे सुद्धा माझी शर्यत जिंकलेले असून सुद्धा मी बरोबरी घेतली. का तर तिथे लाईव्ह बिघडला होता आणि शर्यत होऊन गेली. मला तिथं बरोबरी दिली. तरी पण मी ते तिथं राडा करायला लागले. का तुमचा लाईव्ह बिघडला होता, आमची जोडी लागली होती. मग ते आम्ही कमिटीवाल्यांना बोलावलं. बोललो, "बाबा, तुम्हाला जर का त्रास होत असेल, तर मला बरोबरीने नाही दिली तरी चालेल. मला हार दिली तरी चालेल." म्हणजे एवढं मन मोठं करून आम्ही चालतो. कारण शर्ती क्षेत्रामध्ये तुम्ही विचार करा, आपल्या शर्ती बंद करण्यासाठी अनेक लोकं टपलेली आहेत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, का तुम्ही जोपर्यंत सुधारणा करत नाही, तोपर्यंत सुधारणा होणार नाही. आणि मोठे बैलगाडा मालक आहेत, त्यांनी तर जास्तीत जास्त सुधारणा करणं गरजेचं आहे. कसं वागतात आधी तुम्ही ठरवा. मी माझा नियम तोडून पुढे जाणार नाही. एकाने WhatsAppला टाकलं, का तुम्ही ज्यांना शर्तीची माहिती आहे त्यांनाच ठेवायला पाहिजे. तिथं ते शर्तीची लोकं दिसत नव्हती. मित्रांनो, कळावामध्ये 500 मुलं आहेत. म्हणून काय सर्वांनाच शर्यतीचा येड आहे असं नाही. मोजक्या लोकांना आहे आणि बऱ्याच लोकांना येड आहे, पण मी कुणाला पाठी घेत नाही. कारण माहिती आहे, जास्त मुलं पाठी घेतल्यानंतर वादविवाद 100% होणारच. कारण सर्वच मुलं आपली पाठी आली, ती आपलं ऐकतात किंवा चांगली अशी नाही. म्हणून मी शर्यतीमध्ये वादविवाद होऊ नये म्हणून कमीत कमी आणि जास्तीत जास्त 8 ते 9 लोकच घेतो. बाकीच्या कित्येक लोकांना माझ्या पाठी येणाऱ्यांना राग येतो, का आम्हाला तुम्ही नेत नाही, आम्हाला तुम्ही सांगत नाही. पण जास्त मुलं नेल्यानंतर मला गॅरंटी आहे, जो विजय झाल्यानंतर ओरडणार, पराजय झाल्यानंतर तिथे काहीतरी वेगळं कृत्य करणार. त्याच्यापेक्षा मला बैलगाडा क्षेत्रामध्ये हे कुठलं कृत्य करायचंच नाही. त्यामुळे मी काही जास्त लोकं पाठी नेत नाही. त्यामुळं मैदानामध्ये तुम्हाला शर्यतीमध्ये नसलेली लोकं दिसतात. हे तुम्ही मान्य करून घ्या. पण चुका काय होतात त्या व्यवस्थित मांडा. पुरावा द्या. तुम्ही सांगाल तिथे येऊन त्या मुलांना घेऊन मी माफी मागेल. पण अशी कुठेच चूक झालेली नाही. ज्यांनी माझ्या मैदानाला मदत केली, त्या बैलगाडा सगळ्यांना मी धन्यवाद देतो.